ट्रस्ट वर्सेस रिलाय ऑन या दोन टर्म्समधला आज आपण फरक जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला पाहूयात ट्रस्ट. तर ट्रस्ट म्हणजे काय, तर टू हॅव कॉन्फिडन्स इन समवन्स कॅरेक्टर, ऑनेस्टी, इंटिग्रिटी और ॲबिलिटीज. म्हणजे कोणावर तरी आपला विश्वास असणे, कुणाच्या तरी प्रामाणिकतेवर, कुणाच्या तरी क्षमतेवर आपला विश्वास असणे, त्यावेळी आपण काय यूज करतो, तर ट्रस्ट. तर त्याचे एक्झाम्पल काय आहेत, you can trust this company, they have a good reputation. ओके, आणि अजून एक एक्झाम्पल पाहूया, आय ट्रस्ट जॉन टू मेक द राईट डिसिजन. हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे. ओके, तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण ट्रस्ट यूज करत असताना ऑन यूज करतो. तर त्या ठिकाणी ऑन यूज करणं हे रॉंग आहे, ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. तर जेव्हा पण आपण ट्रस्टचा यूज करत असतो त्यावेळी आपल्याला फक्त ट्रस्ट हेच बोलायचं आहे, ट्रस्ट ऑन बोलायचं नाही आहे. यू कॅन ट्रस्ट दिस कंपनी, दे हॅव अ गुड रेप्युटेशन अँड आय ट्रस्ट जॉन टू मेक द राईट डिसिजन. ओके, तर आता रिलाय ऑन पाहूया. रिलाय ऑन म्हणजे टू डिपेंड ऑन समवन और समथिंग टू डू व्हॉट इज नीडेड. बरोबर. तर कोणाच्यावर तरी अवलंबून राहणे काहीतरी गोष्ट करण्यासाठी. तर त्याचं एक्झाम्पल आहे, यू कॅन रिलाय ऑन जेम्स टू फिनिश द प्रोजेक्ट. द टीम कॅन ऑलवेज रिलाय ऑन विराट कोहली टू स्कोर रन्स इन क्रुशल मॅचेस. बरोबर. तर ज्यावेळी आपण कशावर तरी डिपेंड असतो कोणती तरी गोष्ट करण्यासाठी, तर त्यावेळी आपण यूज करतो रिलाय ऑन. ओके.